हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्व? मस्तच असाल अशी आशा करते. तर मी छाया माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी अजूनही बघा स्वेटरच घालून आहे कारण खूप थंडी आहे. माझा आवाज पण बसला, इतकी भयंकर थंडी आहे. आणि थंडीमुळं मी केसाला पण काहीच नाही लावलं. बघा ते पांढरे पांढरे केस आले. आणि इकडे नेरूची गडबड आहे झाडांना पाणी टाकण्यासाठी. तर आज मी टेरेसवरती झाडं लावणार आहे. बरेच 3-4 महिने झाले मी झाडं घेऊन ठेवले गुलाबाचे, पण ते काही मी अजूनही लावले नाही. तर आता मी टेरेसवरती जाते. सकाळचे 8:30 वाजले. थंडीच आहे म्हणून मी स्वेटरच घालून आहे. आणि मी ऑनलाईन कुंड्या बोलवल्या, ते बघा दाखवते तुम्हाला. ए राणी. आणि इकडे बघा नीरूची गडबड. टेरेसवरती जायचं आहे त्याला पाणी टाकायसाठी. बकेट मग्गा एकदम तयार. तर हे बघा, हे मी पॉट्स बोलवलेले आहे. ॲमेझॉनवरून बोलवले मी हे पॉट्स. जवळपास 700 ते 800 रुपयाचे झाले 4. आणि हे आहे सन प्रोटेक्शन, म्हणजे उन्हाळ्यात माझे झाडं खराब होणार नाही, म्हणजे प्लॅस्टिक गरम येणार नाही. हे नाहीतर आपण कसं साधं प्लॅस्टिक घेतो ना, ती 50-60 रुपयाची कुंडी, तर ते ना असं उन्हाळ्यामध्ये गरम येते. तर हे प्लॅस्टिक ना गरम येणार नाही. आणि छान आहे हे प्लॅस्टिक, म्हणजे असं एकदम जाड आहे, कडक कडक मस्त. पाहू आता. त्यांनी तसं लिहिलेलं होतं की UV प्रोटेक्शन आहे म्हणून. चला आता टेरेसवरती जाते आणि माझे झाडं लावून घेते. छाटा लागते आता. वा, हे ना ते लिक्विड खत टाकलं होतं ना आता मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं होतं ते. तर बघा कळ्या होत्या, पण फुलं पाहते की मस्त मोठे मोठे आले, म्हणजे लवकर उगवले फुलं. नाहीतर अशा ना कळ्यानं अशा करपून जायच्या. पण ते झेंडूचे फुलं आणि ते गुळाचं खत मी दाखवलं होतं ना, तर त्यामुळं ना असे म्हणजे लवकर उगवले फुलं आणि मस्त मोठे आले. म्हणजे त्या लिक्विडचा बराच काही फायदा झालेला आहे. आणि परत मी एकदा जेव्हा केव्हा बनवीन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने बनवायचं ते. तर एका दादानी मला कमेंट करून विचारले की गोकुळ अमृत कुठे मिळेल. तर ते गोकुळ अमृत नाही दादा, गोकृपा अमृत असे त्याचे नाव आहे. आणि हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं, पण चला तुमच्यामुळे मला पण माहीत झालं या खताचं नाव. आणि ते कसे बनवायचे ते मी सांगते. तर हे कल्चर असते देशी गाईपासून तयार करत असते हे. आता कल्चर म्हणजे काय, तर देशी गाईचे गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप यापासून हे कल्चर तयार होत असते. आणि यासाठी देशी गाईचे ताक आणि देशी गूळ पाहिजे. तर यामध्ये आता तुम्हाला हे किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे त्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर ते खूप साऱ्या प्रमाणात बनवावं लागते, मोठमोठे ड्रम वगैरे घेऊन. आणि जर तुम्हाला घरच्या गार्डनसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात पण हे करू शकता. तर हे खत साधारणतः 7 दिवसात तयार होते. आणि आता त्याचा वापर तुम्ही ठिबक सिंचन म्हणून पण करू शकता आणि पिकावर फवारणी पण करू शकता. आणि जसं आपण पाटाचं पाणी देतो पिकाला, म्हणजे पाईपानी, त्याद्वारे पण तुम्ही पिकाला पाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही या खताचा वापर करू शकता. आणि हे खत तुम्हाला ऑनलाईन पण मिळते. आणि बन्सी गिर गोशाळा आहे म्हणून हे तुम्ही सर्च करा, इथे पण तुम्हाला हे खत मिळून जाईल. तर चला, ही आता एवढी मी तुम्हाला माहिती दिली. असेच पुन्हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मला पण नवीन नवीन गोष्टी माहीत होतील. याला मस्त कळ्या आल्या. छाटलं होतं ना मी हे मागं, मस्त कळ्या आल्या. कळ्या आल्या, छान कळ्या आल्या. सगळ्यात आधी मी हेच झाड लावतो होतं. समजायला वाटते इथलं ओव्हन. पाणी टाकलं, काही पाणी नाही टाकलं तर पाय कसं झालं झाड. बरं झालं झाडं लावून घेऊन राहिलेत का पूर्ण मुळ्यानं असे मिळाले.
खयची नाही आणली घराने आणले. आता बंद ये रे इकडे. केला हो. कुछ नहीं हुआ इधर आ जा झालं आता बरोबर हो. पूर्ण आता मातीतून पाणी येईपर्यंत कुंडीतून पाणी निघेपर्यंत टाकायचं. तर पहिली वेळ आहे ना, कुंडीतून पाणी खाली पास होतपर्यंत आता कुंडी भरून देते. तिसरींदा सांगत आहेत विकस गोष्ट बाय द वे. नाही ते झालं आण जा. बघा किती सुंदर दिसते एकाच कलरच्या कुंड्या. छान दिसते एकाच कलरच्या कुंड्या. तर चला, अशा पद्धतीने माझं जे खूप दिवसाचं पेंडिंग काम होतं झाडं लावण्याचं ते झालं. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, बाय.